नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड आगाराची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी चंदगड पारगड मुंबई ही एसटी बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बंद होती. या मार्गावरील वाहतूक थांबल्याने प्रवाशांचे, विशेषतः मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते. मात्र लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर ही सेवा शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बस सेवेचा अधिकृत शुभारंभ चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती राजश्री लक्ष्मण गावडे व संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या हस्ते बसचे पूजन करून प्रवासाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रकाश पाटकर व पांडुरंग पाटकर यांचा त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सौ राजश्री गावडे म्हणाल्या की चंदगड तालुक्यातील नागरिकांना मुंबईसारख्या मोठ्या शहराशी जोडण्यासाठी ही बस सेवा अत्यंत आवश्यक आहे. अनेक दिवस ही सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्वांनाच खासगी वाहतुकीचा महागडा आधार घ्यावा लागत होता. आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. भविष्यातही अशा मूलभूत सुविधा अखंडित सुरू राहण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे आपल्या मनोगतात म्हटले, ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी ही खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे. प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज ही बस पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी सर्वांनी जागरूक राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही बस सेवा पूर्ववत करण्यासाठी अंकुश पवार, महादेव पवार, रघुवीर शेलार, श्रीकांत कांबळे आणि आप्पाजी गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून चंदगडच्या पश्चिम भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय.